राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चंद्रपुरात धरणे आंदोलन। तब्बल 10 वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्या या प्रमुख मागणीसह अन्य काही रास्त मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या वतीने येथील स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले। आंदोलनाचा दुसरा दिवस असल्याचे आंदोलनकर्त्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। या आंदोलनात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेले शेकडो कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत। शासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घेत आंदोलनकर्त्यांच्या रास्त मागण्या सोडवाव्यात अशी समितीची मागणी आहे। या आंदोलनातून मागण्याची पूर्तता न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा मुख्य समन्वयक रवींद्र उमाटे यांनी दिला आहे। यावेळी डॉक्टर तीर्थ उराडे, विकास वाढई, श्वेता वाढई, राम बारसागडे, ज्योती तामगाडगे, वनिता मेश्राम, शालू दुर्गे, सूरज डुकरे आदी उपस्थित होते। सुवर्ण भारत न्यूज चॅनलसाठी चंद्रपूरवरून प्रियंका गायकवाडसह आमचे विदर्भ विशेष प्रतिनिधी किरण घाटे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीद्वारे काल 19 ऑगस्ट 2025 पासून हा संप या ठिकाणी सुरू झाला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत। त्याचं कारणच असं आहे की नोव्हेंबर 2023 मध्ये जे 38 दिवसाचं आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाचं फलित म्हणून या सरकारने लेखी स्वरूपात दिलं होतं की तुमच्या मागण्या पूर्ण करू, आणि त्याच्यानंतर 14 मार्च 2024ला एक GR काढला की या विभागात जे सर्व काही कर्मचारी आहे कंत्राटी आणि सर्वजण कामाला लागले होते, परंतु दिवसेंदिवस जात आहे। आता 17 महिने उलटले तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाने म्हणून आता जोपर्यंत या मागण्या आमच्या पूर्ण केल्या जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन कदापि मागे घेणार नाही आणि आमच्या आशा पूर्णतः आता पल्लवित झाल्या आहे आणि आम्ही हे आंदोलन कदापि मागे घेणार नाही। सर, या बाबतीत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे काय? या बाबतीत चंद्रपूर जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी